नमस्कार, जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी आहे साई हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी बाल रुग्णालय आणि क्रिटिकल केअर व प्रसूतिगृह खामगाव येथे। गेली बरीच वर्ष झाली आहेत, म्हणजे 7 वर्षांपासून हे हॉस्पिटल खामगाव मध्ये रन होत आहे। नेमकी इथे काय काय ट्रीटमेंट तुम्हाला मिळणार आहे किंवा काय काय योजनांथ्रू इथे उपचार उपलब्ध आहेत, सुविधा नेमक्या काय काय मिळणार आहेत याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत।
डॉक्टर प्रशांत शंखपाल सरांकडनं. गेली 19 वर्ष झाली आहेत खामगावकरांच्या सेवेमध्ये सर सेवा देत आहेत. गेली 19 वर्षांपासून कंटिन्यू त्यांचा हा प्रवास सुरू आहे आणि हाच प्रवास नेमका त्यांचा कशा प्रकारे सुरू आहे आणि या हॉस्पिटलची नवीन सुरुवात त्यांनी कशा प्रकारे केलेली आहे याचबद्दल आज आपण जाणून घेऊयात. आपण सर्वात आधी डॉक्टर प्रशांत शंखपाल सरांचं आपल्या GM न्यूज मध्ये स्वागत करूयात. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. जसं आता 19 वर्ष झाली आहेत जवळपास खामगावकरांच्या सेवेमध्ये, मला जाणून घ्यायला आवडेल की आता एकंदरीत सुरुवात आपण कशा प्रकारे केलेली होती खामगावमध्ये, किंवा आणखीन आपण जेव्हा एक पेडियाट्रिक म्हणून इथे सुरुवात केलेली होती तर आणखीन कोणी इथे होतं आणखीन सेवा देण्यासाठी पेडियाट्रिक म्हणून? मॅडम, मी जवळपास 2006 मध्ये मी इथं खामगाव KM हॉस्पिटल मुंबई इथून पासआउट झाल्यानंतर इथं श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल म्हणून जलमनाका येथे जुनं रेंटेड हॉस्पिटल होतं आणि तिथं आम्ही जवळपास 12 ते 14 वर्ष तिथं सेवा दिली. अत्यंत क्रिटिकल असे पेशंट तिथं खूप चांगले होऊन गेले आणि त्यानंतर मग 2017-18 पासून आम्ही या वास्तूमध्ये इथं स्थलांतरित झालेलं आहे साई हॉस्पिटल मधून. आणि इथे भरपूर रुग्णांवर आम्ही अत्यंत क्रिटिकल रुग्णांवर चांगलाच उपचार करून सर्वांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक पेशंट आम्ही याची काळजी घेतो की प्रत्येक पेशंट इथून हसत जावा याची आम्ही प्रत्येक पेशंटची काळजी घेतो. म्हणजे प्रत्येक पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर तो हसरा चेहरा घेऊन किंवा हसतमुख होऊन पूर्णपणे बरा होऊनच जावा. तर काय काय ट्रीटमेंट केली जाते सर या हॉस्पिटलमध्ये? आणखी कुठल्या हॉस्पिटलमध्ये जवळपास आमच्याकडे NICU आहे, 6 बेडेड NICU आहे, त्यामध्ये 30 जन्मल्या बाळापासून ते वयाच्या 30 दिवसापर्यंत उपचार केले जातात. त्यामध्ये मुख्यत्वे म्हणजे श्वासाचे आजार असतात, श्वास घ्यायला त्रास होणारे, कमी दिवसाचे बाळ असतात, कमी वजनाचे बाळ असतात, किंवा ज्यांना कावीळ झालेला असतो बरं आणि इन्फेक्शन झालेले असते, अशा बाळांचा आम्ही तिथं उपचार करतो. त्याच्यानंतर 1 महिना ते वयाच्या 18 वर्षापर्यंत PICU म्हणजे पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर इथे उपचार केला जातो. आपल्या जवळपास 14 बेडेड आपलं PICU आहे आणि काही स्पेशल, सेमी स्पेशल आणि जनरल वार्डही आहे. तिथं मुख्यत्वे म्हणजे सर्वच आजारांवर आपण उपचार केला जातो. श्वसनाचे रेस्पिरेटरी इलनेसेस असतात, हृदयाचे आजार असतात, किडनीचे आजार, लिव्हरचे आजार, कावीळ, मेंदूज्वर किंवा झटक्याचे आजार किंवा रक्ताचे आजार, या सर्वांवर इथं उपचार केला जातो. फिट वगैरे येणे सर्वच. बरं सर, मुळात आपलं जे एज्युकेशन आहे, आपलं जे प्रशिक्षण आहे त्याबद्दल मला सविस्तरपणे जाणून घ्यायला आवडेल की कुठे आपण शिक्षण घेऊन मग आपण इथे प्रॅक्टिस सुरू केलेली आहे? माझं एज्युकेशन 12वी पर्यंत खामगाव येथेच झालेलं आहे. त्यानंतर मी एंट्रन्स थ्रू MIT कॉलेज तळेगाव येथे माझं MBBS झालं. त्याच्यानंतर मग मी एंट्रन्सद्वारे KM हॉस्पिटल मुंबई येथे माझं DCH कम्प्लीट झालेलं आहे आणि त्यानंतर काही माझ्या DNBच्या पोस्ट ह्या बिजेवाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई येथे झालेले आहेत आणि त्यानंतर मी 2006-07 मध्ये खामगाव येथे कार्यरत झालेलो आहे. तेव्हापासून त्याचबरोबर मी गव्हर्नमेंट आपलं रुग्णालय आहे खामगाव येथे, जिथं डॉक्टर निलेश टापरे सर आमचे वैद्यकीय अधीक्षक आहेत. त्यांच्या अंडर मी SNCUचं बालरोग तज्ञ म्हणून काम बघत आहे मागील जवळपास 6 ते 7 वर्षात आणि तिथे आमचं खूप वर्क हे खूप छान आहे. अच्छा, बिलकुल. आणि आता पाकिटच्या प्रतिक्रियांवरून पण ऐकायला येतंय की आधीच्या तुलनेमध्ये आणि आताचं जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे खामगावचं ते भरपूर काही फरक पडलेला आहे. तर कशा प्रकारे तुमची ही सगळी टीम कार्यरत आहे तिथे? मी तुम्हाला सांगू इच्छितो मॅडम की डॉक्टर निलेश टापरे जे आहेत ते आमचे वैद्यकीय अधीक्षक आहेत. त्यांच्या या कार्यकाळात बरेचसे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स तिथं जॉईन झालेले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे तिथं उत्तम सेवा पेशंटला आजकाल मिळत आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये 4 ते 5 कन्सल्टंट्स आहेत. माझ्या युनिटचं सांगायचं झाल्यास आमचंही खूप अत्यंत जवळपास 150 ते 200 पेशंट महिन्याकाठी आमच्याकडे ऍडमिट असतात बाळा तिथं आणि खूप चांगले रिझल्ट आहेत. आमचे डेथ रेट अत्यंत कमी आहे, इव्हन म्हणजे स्टेट पेक्षाही आमचा डेथ रेट कमी आहे, रेफरल रेट कमी आहे आणि खूप चांगल्या प्रमाणे सेवा तिथं आम्ही देत आहोत. बिलकुल, नक्कीच. सर, आता आपण पुन्हा आपल्या हॉस्पिटल वर येऊयात. आपण साई हॉस्पिटल बद्दल मला भरपूर काही आणखीन जाणून घ्यायचं आहे. जसं महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेंथ्रू सुद्धा आपल्या इथे ट्रीटमेंट उपलब्ध आहे. तर कशा प्रकारे किंवा मग त्याची काय प्रोसिजर किंवा मग कशा प्रकारे ही सुविधा किंवा ही योजनेंथ्रू आपण ट्रीटमेंट करताय?
नक्कीच मॅडम, आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले व प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेअंतर्गत इथं उपचार केला जातो. तो निःशुल्क उपचार आहे. इथं जवळपास सर्वच जन्मापासून ते वयाच्या 18 वर्षेपर्यंत मुख्यत्वे ट्रीटमेंट केले जाते. सर्वच आजारावर त्या ट्रीटमेंट उपलब्ध आहे. पण मी असं ऑब्झर्व केलंय की म्हणजे लोकांच्या मनात असं आहे की फक्त बीपीएल धारकांनाच, कार्ड धारकांनाच किंवा गरिबांसाठीच किंवा ही योजना आहे, तर तसं मुळीच नाहीये. या योजनेचा लाभार्थी प्रत्येक जण असू शकतो ज्यांच्याकडे काही ठराविक जे सगळ्यांकडेच कागदपत्र अवेलेबल असतात, जसं राशन कार्ड झालं किंवा काही आधार कार्ड किंवा लहान मुलांचा जन्म दाखला, एवढेच मुख्यत्वे डॉक्युमेंट लागतात. किंवा त्यामध्ये काही कमतरता असली तर आम्ही त्यात काही त्यांना अल्टरनेटिव्ह देऊन आम्ही त्यांच्याकडून त्याची पूर्तता करून घेतो. पण आम्ही हे बघतो की प्रत्येक पेशंट म्हणजे त्याला त्याचा उपचार मिळावा आणि तो या लाभापासून वंचित राहू नये याची आम्ही काळजी घेतो. पण सर आता भरपूर आता जसे गैरसमज सुद्धा आहे. आता या योजने थ्रू बाकीच्या पण काही हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट उपलब्ध आहेत, पण भरपूर लोकांना असं वाटतं की याचं कमिशन डॉक्टर लोकांना मिळतं किंवा मग आणखी पैसे जास्त मिळतात. डॉक्टर लोक पेशंट दुसरीकडून पैसे म्हणजे गव्हर्नमेंट कडनं जास्त पैसे काढतात, तर असं काही असतं का किंवा आपल्या हॉस्पिटलमध्ये असं काही? नाही, गव्हर्नमेंटचा दर आपल्याला माहित आहे. तसं म्हणजे नॉर्मली जे प्रायव्हेट मध्ये खर्च लागतो त्यापेक्षा गव्हर्नमेंटचे रेन्युमरेशन हे थोड्याफार प्रमाणात कमीच असते. पण तरी आहे त्या परिस्थितीत आपण योग्य काम करण्याचा प्रयत्न करतो आणि उलट आम्ही इथं कुठल्याच गोष्टीत कॉस्ट कटिंग किंवा क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता प्रत्येक पेशंट इथून चांगला होऊन जावा याची आम्ही काळजी घेतो. आणि या 2-3 वर्षात आम्ही बरेचसे रुग्ण इथून याचा चांगला फायदा घेऊन गेलेत. हॉस्पिटलमध्ये त्याला भरती करणाऱ्या रुग्णाला काहीच खर्च लागत नाही. इव्हन त्याला मेडिसिन्स दिल्या जातात, त्याला लागणाऱ्या तपासण्या, त्या सर्व ज्या काही आवश्यक तपासण्या आहेत, जे काही मेडिसिन्स आहेत, त्यांना इव्हन चांगल्या क्वालिटीचं जेवण सुद्धा जे आम्ही स्वतः आमचे स्टाफ सुद्धा जेवतो ते सर्व त्यांना दिले जाते. इव्हन पेशंट डिस्चार्ज होतो तेव्हाही त्यांना चांगल्या क्वालिटीचे मेडिसिन्स दिल्या जातात. त्यात कुठलीही कॉस्ट कटिंग होत नाही. इव्हन मी म्हणेल उलट प्रीमियम मेडिसिन्स आम्ही त्यांना देतो. आणि रिऍडमिशन त्याच कारणासाठी होण्याचं प्रमाण अगदी नगण्य आहे. त्याच्यामुळे आम्ही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतोय. आणि आम्ही हे सांगतो की जरी हे निःशुल्क आहे तरी त्यात अत्यंत दर्जा आम्ही खूप उच्च ठेवलेला आहे. परत हॉस्पिटलमध्ये स्वच्छता, सर्व ट्रेन स्टाफ आहेत आणि सगळ्यांचा नम्रपणा, स्टाफ चांगला आहे, अटेंटिव्ह आहेत, केअरिंग आहेत. एक म्हणजे आमचे वैशिष्ट्य आहेत. बिलकुल. आणि आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपलं हॉस्पिटल तसं दाखवलेलंच आहे की किती क्लीनलीनेस आणि किती स्वच्छता इथे बाळगली गेलेली आहे. आणि दर्जेदार अशी सुविधा सुद्धा तुम्हाला या हॉस्पिटलमध्ये मिळणारच आहे. दर्जेदार ट्रीटमेंट म्हणजे दर्जेदार उपचार सुद्धा तुम्हाला या हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे. सर आता 19 वर्ष झालेली आहे या खामगावकरांच्या सेवेमध्ये, पण यापुढे आणखीन काही प्लॅनिंग्स आहेत किंवा भविष्यात आणखीन काही स्वप्न बघताय खामगावकरांच्यासाठी? आम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे जे आहे त्यात आम्ही मेंटेन करण्याचा प्रयत्न करतोय की चांगला दर्जा आपला कायम राहावा आणि प्रत्येक पेशंट हसतमुखाने आमच्या हॉस्पिटलमधून जावा हीच आमची इच्छा आहे. पण त्यात काही अजून आमचा विचार आहे की डायलिसिस सेंटर वगैरे आमचा विचार आहे, त्या गोष्टी आहेत, पण त्यावर अजून आमचा विचार सुरू आहे आणि लवकरच ती गोष्ट घेऊन येणार आहात. तर सर एक गोष्ट मला विचारायची राहून गेलेली आहे, जसं मॅम पण तुमच्या सोबतीला आहेत, म्हणजे 10 वर्षांपासून मॅडम एक स्त्रीरोग तज्ञ म्हणून या हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहेत. मॅडमच्या वंध्यत्वावरील उपचार हे खूप छान आहेत किंवा रिझल्ट खूप छान आहेत, तर मॅडम बद्दल मला थोडंसं ऐकायला आवडेल. हो, मॅडमच्या बाबतीत सांगायचं झालं, मॅडमचं BMS MS झालेलं आहे आणि मॅडमचा विशेषतः इन्फर्टिलिटी या विषयावर खूप चांगले रिझल्ट आहेत जे मी स्वतःही ऑब्झर्व केले आहेत आणि त्यांचे पेशंट फार लांबून येत आहेत. मी एवढं सांगेल की त्यात त्यांचे रिझल्ट खूप चांगले आहेत आणि त्याचा लाभ प्रत्येकाने म्हणजे गरजूंनी घ्यावा, जेणेकरून त्या विशेष म्हणजे त्यांच्या आधुनिक पद्धतीच्या बरोबरच आयुर्वेदाचाही त्यात चांगलं मिश्रण ते करून चांगला रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचे खूप चांगले उदाहरणं आहेत आणि म्हणजे ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक दोन्ही उपचार करत आहेत मॅडम. तर मला आणखीन याबद्दल भरपूर काही विचारायचं होतं, आणखीन हॉस्पिटल बद्दल जसं तुम्ही सांगितलेलं आहे, पण आणखीन ज्या योजना थ्रू ट्रीटमेंट आहे त्याही बद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटच्या बॉक्समध्ये विचारू शकता, म्हणजे आम्ही तुम्हाला तुमचे प्रश्नांची उत्तरं नक्कीच देण्यामध्ये समर्थ असू. तर सर आता आपण चर्चेला थोडंसं वेगळं वळण देऊयात.
हल्ली जे काही लहान मुलांचे आजार आहेत ते दिवसेंदिवस वाढत आहेत. ऋतू बदलामुळे किंवा वातावरण बदलामुळे हे सगळे आजार उद्भवत असतील. तर भरपूरदा आता सध्या जे कफ होण्याचं किंवा न्यूमोनियाचे जे प्रमाण आहे तेही वाढत आहेत. तर या सगळ्या पेशंटला किंवा मग त्यांच्या घरामध्ये जे लहान मुलं असतील ज्या या आजारांचा सामना करत असतील त्यांना तुमचा काय सल्ला असेल? नक्कीच. कसं आहे की ऋतू बदल किंवा वातावरण बदल यामुळे हे आजार उद्भवत असतात आणि हे कम्युनिकेबल डिसीजेस असतात. जसं पावसाळ्यात सुरू व्हायच्या वेळेस किंवा हिवाळाच्या या ऋतूमध्ये हे आजार मुख्यत्वे जास्त आजार आढळतात. न्यूमोनिया झाले किंवा रेस्पिरेटरी कुठलेही इलनेसेस, पण हे कम्युनिकेबल असतात. त्यामुळे आपण याची काळजी घ्यायला पाहिजे की घरातील, आपण आता जसं आम्ही ऑब्झर्व करतो की घरातील मोठ्या माणसांना सर्दी खोकला होतात पण ते औषधं घेणे टाळतात किंवा ते बरेही होतात त्यातून, ते बरेही होतात त्यातून. पण त्यांच्यामुळे काय होतं की त्यांचे लहान मुलं आजारी पडतात, कारण हा हवेतून पसरणारा आजार असतो. त्यामुळे त्यांना त्यातून लहान मुलांना इन्फेक्शन होते आणि ते वाढत जाऊ शकते. त्याचा लहान मुलांचा सरफेस एरिया किंवा साईज छोटी असल्यामुळे ते इन्फेक्शन वाढण्याचं प्रमाण आणि त्यातून दुसरे गंभीर आजार होण्याचं प्रमाण हे जास्त राहते. त्याच्यामुळे मोठ्यांनी घरातून थोडंही काही झालं त्यांच्या मुलांसाठी कमीत कमी त्यांनी लवकरात लवकर त्याचा उपचार करावा. आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे व्हॅक्सिनेशन. व्हॅक्सिनेशनवर प्रत्येकाने भर द्यायलाच पाहिजे. पॅरेंट्सला आम्ही बघतो की ऑलमोस्ट 90% पॅरेंट्सला, इव्हन फादरलाही फारशी कल्पना नसते की मुलांचे काय व्हॅक्सिनेशन झालेले आहेत किंवा काय व्हायला हवे होते. आणि जीवघेणे आजार असतात. निमोनिया म्हणजे 5 ते 7 वर्षापर्यंत जीवघेणा आजार आहे, त्याचं जे पर्सेंटेज आहे त्याच्यामुळे होणारे हे खूप जास्त प्रमाण आहे. हे टाळता येण्याजोग असं आहे. त्याच्यामुळे जर या आणि लसी त्याच आजारासाठी असतात ज्या जीवघेण्या असतात. जसं आपण कोविडमध्येही पाहिलं, लसीकरणानंतर ते प्रमाण खूप कमी झालं. तसंच लहान मुलांमध्ये निमोनियाच्या लसी आज इव्हन खूप प्रीमियम लसी ह्या गव्हर्नमेंटमध्ये मिळत आहेत. त्या खूप कॉस्टली लसी आहेत पण त्या गव्हर्नमेंटमध्ये मिळत आहेत. कमीत कमी प्रत्येकाने त्याचा माहिती घेऊन, फ्रीमध्ये आहेत, त्याची माहिती घेऊन आपण त्या आपल्या मुलांना त्या लसी दिल्या गेल्या पाहिजे याची खात्री प्रत्येकाने करायला पाहिजे. हे खूप महत्वाचे. आपल्या हॉस्पिटलमध्ये पण लसीकरणाची सुविधा अवेलेबल? हो, आपल्याकडे लसीकरण सर्व प्रकारचे होतात. बिलकुल. सर, अलीकडे बऱ्याचदा कुपोषित बालकांचा जन्म व्हायचा किंवा जन्मतः बालक हा कुपोषित असायचा, पण हल्ली अगदी लहानपणी मग थोडंसं 4-5 वर्षाचं झाल्यानंतर झपाट्याने वजन वाढायला लागतं मुलाचं. तर हे बरोबर आहे का? वजन वाढणं हे चुकीचं आहे की बरोबर आहे? किंवा वजन जर झपाट्याने वाढत असेल तर याला काही गंभीर कारण असू शकतं? बरोबर. नक्कीच. आता आधी आपण कुपोषितपणा बघायचो ते कमी वजनाचे असल्यामुळे, पण आता ओव्हरवेट हा, ओबेसिटी हा प्रकार एक जास्त ऑन द राईज आहे आजकालच्या काळात. याबद्दल बऱ्याचशा गोष्टी, फॅक्टर्स याला जबाबदार आहेत. जसं खाण्यापिण्याच्या सवयी, खाण्यापिण्याचे प्रकार आणि खाण्यापिण्याच्या मुबलकता, अतिमुबलकता हेही एक कारण आहे. आजकाल ग्रामीण भागामध्ये वेगळं कारण आहे किंवा अर्बन भागामध्ये वेगळं आहे. पण तरी ह्या फूड हॅबिट्स फार बदलत चालल्यात. फास्ट फूडवर मुलांचा फार जोर जास्त आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी, ओबेसिटी, नक्कीच याचे गंभीर परिणाम हे शरीरावर होतच आहेत आणि ते जितकं शक्य होईल ते आपण टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आम्ही तर आमच्या ओबीडीत म्हणजे आम्ही तर जागरूकता प्रत्येक जे भेटतात तिथे आम्ही प्रत्येकाला जागरूक करण्याचा प्रयत्न करतो. बिलकुल. सर, एक ज्वलंत विषय हा मांडायचा म्हणजे आजकाल स्क्रीन टायमिंग पण खूप वाढलेला आहे. मोबाईल बघण्याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे लहान मुलांमध्ये. अगदी काही महिन्यांचं सुद्धा बाळ झालं म्हणजे 1 वर्षाचा जरी झाला तर लगेच तो पण मोबाईल बघायला सुरुवात करतो. तर हा स्क्रीन टाइम कसा कमी करता येईल किंवा मग कुठल्या पॅरेंट्सनी कुठल्या गोष्टींवरती लक्ष देणं जास्त गरजेचं आहे? कसं आहे, स्क्रीन टाइम म्हणजे आजकाल अत्यंत, तुम्ही म्हणेल तसं ज्वलंत प्रश्न नक्कीच आहे. कारण याचे दुष्परिणाम हे लॉंग टर्म आहेत आणि इरिव्हर्सिबलही असण्याची शक्यता असू शकते. आणि आपण आजकाल काही, आता आम्ही बघतोय की आपण सोशल मीडियावरही बघत असाल की याची व्यसनाधीनता कुठल्या थरापर्यंत मुलांमध्ये वाढलेली आहे. तर हे नक्कीच आपण म्हणतो की मॉडरेशन इज द की. कुठल्याही गोष्ट एका लिमिटमध्ये असायला हवी. त्यात आपण लोकही कुठेतरी जबाबदार आहोत. कारण मुलं, आपण बघतो की मुलं हे स्वतः शिकत नाहीत, हे आपण सांगितल्याने ते ऐकत नाहीत. मुलं आपल्या पालकांकडे बघूनच शिकत असतात.
त्याच्यामुळे आपणही थोडसा आपला स्क्रीन टाइम कमी करायला पाहिजे किंवा मुलांच्या समोर कमीत कमी तो आपण बघायला नको. यावर आपण थोडस काही त्यात रिसर्च होऊन काही त्यात उपाय सांगितले गेले आहेत, कसं लिमिटेशन स्क्रीन टाइम किती असावा. त्यामुळे यावर आपण थोडस कंट्रोल केलं पाहिजे. आपणही थोडस मुलांसमोर मोबाईल पाहणं टाळलं पाहिजे. आणि मुलांचे क्लासेस किंवा ह्या गोष्टी आजकाल कोविडच्या नंतर ह्या ऑनलाईन असल्यामुळे आता ते नुसतं गरजही झालेली आहे स्क्रीनची आज, पण ते कुठलीही गोष्ट थोडस मर्यादित असलेलं बरं राहतं. त्यामुळे आपण यावर थोडीशी स्वतःवर आणि मुलांवर थोड्या मर्यादा ठेवल्या तर ते योग्य राहील. आणि आधी जे खेळणे बागडण्याचं प्रमाण होतं म्हणजे जास्त होतं किंवा मग खेळत होते लहान मुलं, आणि आजकाल आपण जे पेरेंट्स आहेत त्यांनी खूप बिझी करून ठेवलेलं आहे मुलांचं जे लाईफस्टाईल आहे किंवा जे रुटीन आहे ते खूप व्यस्त करून टाकलेलं आहे. हे योग्य आहे की अयोग्य किंवा त्याचे काय परिणाम होऊ शकतात? तेच जसं आपण बघितले कुठल्याही गोष्टी ह्या मर्यादेत असायलाच पाहिजेत. नुसतं अभ्यासही नको, नुसतं खेळणंही नको. त्यामुळे कुठलाही आजकाल ते एक या स्क्रीन टाइम मुळे दुसरा धोका हा झालेला आहे की मुलांचं फिजिकल ऍक्टिव्हिटी फार कमी झालेली आहे. त्याच्यामुळे जशी वाढ व्हायची आहे ती तेवढी होत नाहीये. मुलांची शारीरिक वाढही फिजिकली वाढ होत नाहीये. त्यांना म्हणजे मोबाईल पाहताना खाणं म्हणजे त्या अननेसेसरी गोष्टी शरीरात जात आहेत आणि शरीराची जी वाढ खेळल्यामुळे व्हायला हवी होती तेवढे होत नाहीये. मुलांचे शाळा क्लासेस या त्यामध्ये अडकून राहत आहेत. पण पॅरेंटची जबाबदारी आहे की अभ्यासही तेवढाच महत्वाचा आहे जेवढं त्याचं शारीरिक म्हणजे त्याचं वाढ होणे गरजेचे आहे. आणि स्पोर्ट्स हा फॅक्टर म्हणजे खेळ हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. त्याच्याच बरोबर त्यांना काही छंद जोपासता आले पाहिजेत जे अत्यंत महत्वाचे स्ट्रेस बस्टर्स म्हणून पूर्ण आयुष्यात कामी येणार आहे. त्याची पालकांनी ह्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे की त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, याकडे त्यांचं लक्ष दिलं पाहिजे. आणि आहार एक महत्वाचा गोष्टी आहे त्या सगळ्यांवर, जेणेकरून त्याचं पुढचं आयुष्य चांगलं राहील मुलांचं. म्हणजे ज्या खेळामध्ये त्या मुलाला रुची असेल, ज्या खेळामध्ये त्याला आवड असेल त्या खेळामध्ये आपण नक्कीच त्याची आवड निर्माण करून किंवा त्याला आणखी प्रोत्साहित करू शकू आणि तेवढेच त्याचे फिजिकल ऍक्टिव्हिटीज पण वाढतील आणि फिजिकल वाढ देखील वाढेल. सर, यावेळेस अनेक दर्शक आपल्याला GM न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत, काही पेरेंट्स आपल्याला बघत आहेत. काय संदेश असेल ऍज अ पेडियाट्रिक म्हणून, एक बालरोग तज्ञ म्हणून काय मेसेज असेल आमच्या सगळ्या दर्शकांना, आमच्या पालक वर्गाला? मेसेज म्हणजे आता कसं आहे, लहान सगळ्यात म्हणजे आपण लहान मुलांच्या पासून जे प्रिव्हेंटिव्ह एक तर आरोग्य, खेळ, शारीरिक वाढ, लसीकरण याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यात म्हणजे बेसिकली ज्या लसी अवेलेबल आहेत त्या दिल्या पाहिजेत. लसींची जागरूकता अजूनही कुठेतरी कमी पडते आहे पॅरेंट्स मध्ये. त्याचे कारण वेगवेगळे आहेत, पण तरी लसींबाबत अवेअरनेस हा वाढला पाहिजे. लसी दिल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर मुलांचे खाण्यापिण्याचा आहार प्रकार यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यांचा सर्वांगीण विकास खेळासहित झाला पाहिजे हे बघितलं पाहिजे. त्याचबरोबर काही प्युबर्टाईल एज मध्ये म्हणजे 12-13 वयाच्या वर्षानंतर मुलांचे आपण फ्रेंड्स म्हणजे आपण मित्र बनले पाहिजे याकडे लक्ष पाहिजे. आणि त्यांचे स्क्रीन टाइम किंवा शाळेमध्ये मित्र किंवा या सर्व गोष्टींकडे आपण लक्ष दिले गेले पाहिजे. आणि कुठल्या व्यसनाच्या आहारी सुद्धा जात आहेत का हे आपण बघितलं पाहिजे. कारण हा काळ खूप महत्वाचा असतो. 12-13 वर्षानंतर मुलांचे विशेषतः मित्र काय आहेत, कोणाच्या बरोबर राहतो. कारण आपण बघतो की आपली जी ओळख असते आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंगच्या आपल्या मित्रांमुळे किंवा आपल्या आजूबाजूचे लोक कसे आहेत यातूनही आपण तसे घडत जात असतो. त्यामुळे त्याची ही खबरदारी पालकांनी घ्यायला पाहिजे की तो कुठल्या मुलांबरोबर राहतोय, कुठल्या मुलांबरोबर वेळ घालवतोय हे आपण बघायला पाहिजे. तर सरांनी सांगितलेलं आहे की आपण जेव्हा मुलगा वयात येतो किंवा एक मुलगी जेव्हा वयात येते आपण त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी या कटाक्षाने तपासल्याच पाहिजेत. नेमकं त्याचे मित्र परिवार कुठला आहे किंवा मग तो काय करतोय, कुठे जातोय, या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात आपण लक्ष देणं. आणि त्याच्या पुढे त्याचं जे भविष्य आहे ते निर्भर असतं नेमकं त्याला काय बनायचं आहे. जर आपण आतापासून त्याला वळण लावलं तर नक्कीच त्याचं ध्येय तो गाठू शकेल. सर, एक प्रश्न आवर्जून विचारावं वाटतंय की आता जेव्हा तुम्ही एक प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्याला डॉक्टर व्हायचंय किंवा इंजिनियर व्हायचंय, तर तुमचं जे स्वप्न होतं हे आधीपासून डॉक्टरच व्हायचं होतं का किंवा मग आपल्या फॅमिलीमध्ये कोणी डॉक्टर हा वारसा तुम्हाला त्यांच्यापासून मिळालेला आहे असं काही?
स्वप्न म्हणाल तर माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की मी डॉक्टरच व्हावं म्हणून. तसं माझी इच्छा होती. त्यावेळेस कसं व्हायचं की MBBSच्या बऱ्याचशा कोर्ट केसेस व्हायच्या, ऍडमिशन डिले व्हायच्या. माझं BE ला सिलेक्शन झालं होतं, पण नेमकं त्यावेळेस MBBSच्या ऍडमिशन डिले झाल्या होत्या आणि तितक्यात अचानक रिझल्ट लागला आणि त्यानंतर मग MBBSच्या काउन्सिलिंग सुरू झाली. त्याच्यामुळे मी आणि वडिलांची इच्छा होती त्यामुळे मी MBBS ला ऍडमिशन घेतलं. आणि माझे वडील हे स्वतः एक शिक्षक होते. म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये याआधी कोणी डॉक्टर झालेलं नव्हतं. माझे वडील, माझे आजोबा, माझे वडील, इव्हन माझे आजोबा, पणजोबा हे सर्व शिक्षकच होते. आणि माझे वडीलही खूप म्हणजे डिवोटेड शिक्षक म्हणू शकतो आपण, आदर्श शिक्षक होते. आणि त्यांनी खूप काही त्यावेळेसही अनअफोर्डिंग मुलांसाठी त्यांनी स्वतः फीज भरल्या आणि खूप चांगलं काम केलं त्यांनी. जे काही शक्य झालं, खेड्यातही होते त्यावेळेस, कुणाला काही फॉर्म भरून द्यायचे, कुणाला कशी मदत लागली, काही बी बियाण्यासाठी, काही खतासाठी अडथळा यायला नको तसंही. आणि त्यांच्या पॅरेंट्सला सुद्धा कधी कधी मदत केली त्यांनी. कोणाला बी बियाण्याला खर्च लागला किंवा काही खतांना खर्च लागला, असे काही त्यांनी चांगल्या गोष्टी केल्यात. आणि त्यांच्या कर्तृत्वामुळेच जे काही आम्ही आज आहे हे त्यांच्या आशीर्वादानेच आहे. आणि आपण जे म्हणतो की मुलं हे म्हणजे पॅरेंट्सने सांगून शिकत नाही, तर त्यांच्याकडे बघूनच शिकतो. तर जे काही आम्ही आज आहे ते त्यांच्याकडे बघूनच आम्ही आहे. त्यांनी आम्हाला खूप मेहनत घेऊन आणि कठीण काळातून आम्हाला शिकवलेलं आहे. माझी एक बहीण क्लास 1 ऑफिसर आहे, एक इंजिनियर आहे, एक मॅनेजमेंट मध्ये आहे. आणि आमचं सर्वांचं हे म्हणजे विचार हे असेच आहेत की चांगलं जे काही आपण काम करू ते प्रामाणिकपणे आणि शक्य होईल तेवढं उत्तम प्रतीचं आपण काम ठेवाय आमचं उद्देश. आणि ते आम्ही जपत आलेलो आहे आणि यापुढेही ते तसंच राहील. बिलकुल. म्हणजे एक शैक्षणिक जे वातावरण होतं घरचं किंवा मग एक शिक्षिका पेशा होता जसं वडिलांचा, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे आणि तसंच आई सुद्धा माझ्या शासकीय सेवेत होत्या, त्याही सेवानिवृत्त झालेल्या आहेत. आणि त्यांचंही खूप काम चांगलं होतं. आणि माझ्यासाठी माझ्या आईने खूप मेहनत घेतलेली आहे. जसं त्यांनी मला स्वतःहून, आता आधी कोचिंग ट्युशन्स वगैरे नसायचे, पण आई स्वतः हे सर्व घरचं काम सांभाळून, त्यांची म्हणजे जी नोकरी सांभाळून त्यांनी मला खूप वैयक्तिक लक्ष दिलेलं आहे. त्याचमुळे आम्ही या दोघांच्या प्रयत्नांमुळेच आम्ही जे काही आहे ते आज सर्व भावंड आहोत. म्हणजे एक छोटं रोपटं लावलेलं होतं आणि त्याचा वटवृक्षामध्ये रूपांतर होताना आपण नक्कीच. तसेच माझ्या बरोबर म्हणजे माझ्या मिसेस म्हणजे दीपिका शंकरपाल मॅडम, त्यांचे पॅरेंट्स दोन्ही टीचर्सच आहेत. त्यांचे भाऊ डॉक्टर आहेत आणि त्या सुद्धा म्हणजे त्यांचेही हेच विचार आहेत. त्यांच्याकडे बघून तुम्हाला असं नाही वाटलं की आपण पण शिक्षक व्हायला पाहिजे किंवा मग टीचरच व्हायला पाहिजे? नाही, ते आम्ही अजूनही करतोय. डॉक्टर बनून पण आमच्या मुलांना आम्ही शिकवतोय. म्हणजे ते पण करताय, सोबत सेवा सुद्धा देताय. नक्कीच आमच्या शुभेच्छा आहेत सर तुम्हाला. आणखीन आपलं हॉस्पिटल सुद्धा उंचावर न्यावं आणि तुम्हाला जे खामगावकरांसाठी करायचं आहे तेही तुम्ही करून दाखवावं. नक्कीच. सर खूप खूप छान वाटलं तुमच्या वेळेस चर्चा करत असताना आणि खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि आमच्या GM न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ, अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर प्रशांत शंखपाल सर. आपण बघितलेलं आहे की लहान मुलांची विशेष काळजी, आपण आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर आपण कशा प्रकारे त्यांची काळजी घेऊ शकू. आणि हो, खामगाव मधील हे जे हॉस्पिटल आहे गेली 7 वर्ष झाली आहेत, साई हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी बाल रुग्णालय आणि क्रिटिकल केअर व प्रसूतिगृह या हॉस्पिटल बद्दल अधिक माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता. मी त्याचा ऍड्रेस आणि बाजूला नंबर सुद्धा मेन्शन केलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजने थ्रू या हॉस्पिटलमध्ये खूप छान प्रकारे म्हणजेच दर्जेदार प्रकारे उपचार उपलब्ध आहेत आणि सुविधाही उपलब्ध आहेत. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.